नमस्ते. दिनांक 2 जून 2026 रोजी गुरुग्रह अर्थात बृहस्पती आपली राशी बदलत आहे. अर्थात सध्या गुरुग्रह आपल्या शत्रू राशीत मिथुन राशीत आहे. तो दिनांक 2 जून 2026 रोजी महाराशी परिवर्तन करत आहे. अर्थात आपल्या उच्च राशीमध्ये प्रवेश करत आहे. ज्ञान, सत्ता, साम्राज्य तसेच धन, ऐश्वर्य, अध्यात्म, त्याचप्रमाणे समज व्यक्तीची, त्याचप्रमाणे संतती, विवाह इत्यादी गोष्टीचा कारक असलेला, इत्यादी गोष्टीवर अंमल असलेला हा गुरुग्रह आपल्या उच्च राशीमध्ये जेव्हा प्रवेश करेल तेव्हा या बाबतीत नक्कीच सर्व राशीच्या व्यक्तींना शुभफले मिळतील. परंतु आपल्या कुंडलीमध्ये गुरुग्रह कोणत्या स्थितीत आहे त्या गोष्टीवर सरासरी परिणाम अवलंबून राहतील. नमस्ते. ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव दास आपलं स्वागत करतो. आज आपण या 2 जून 2026 रोजी या गुरुग्रहाचे जे महाराशी परिवर्तन होणार आहे त्या संबंधाने मिथुन या राशीवर या गुरुग्रहाच्या महाराशी परिवर्तनाचा काय परिणाम होणार आहे याचा आढावा आज आपण घेणार आहोत. तत्पूर्वी आपण या गुरुग्रहाचे व्यक्तीच्या जीवनात महत्त्व काय आहे याचा थोडक्यात आढावा घेऊया. ज्ञान तसेच अध्यात्म, शिक्षण, संतती, विवाह तसेच व्यक्तीचे भाग्य, समृद्धी, धन, ऐश्वर्य तसेच सामाजिक प्रतिष्ठा, त्याचप्रमाणे व्यक्तीची समज, सारासा विचार इत्यादी गोष्टीवर हा गुरुग्रह अंमल करत असतो. इत्यादी गोष्टीवर या गुरुग्रहाचा अंमल आहे. हा गुरुग्रह जेव्हा व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जन्मस्थ व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सुस्थितीत असतो तेव्हा या बाबतीत व्यक्तीला शुभ परिणाम जाणवतात व जेव्हा गोचरीने सुद्धा हा गुरुग्रह शुभस्थितीत येतो तेव्हा सुद्धा या बाबतीत या गुरुग्रहाचे शुभ परिणाम व्यक्तीला जाणवतात. अर्थात प्रत्येकाची जन्मलग्न कुंडली वेगवेगळी असल्यामुळे, प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहदशा वेगवेगळ्या असल्यामुळे या राशी परिवर्तनाचे आपणास ढोबळमानाने परिणाम जाणवतील. दिनांक 2 जून 2026 ते दिनांक 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत हा गुरुग्रह कर्क राशीमध्येच भ्रमण करणार आहे. दिनांक 31 ऑक्टोबर 2026 ते दिनांक 24 जानेवारी 2027 पर्यंत हा गुरुग्रह अतिचार गतीमध्ये सिंह राशीमध्ये पुढील राशीत प्रवेश करेल. अर्थात दिनांक 24 जानेवारी 2027 नंतर पुन्हा हा गुरुग्रह वक्र स्थितीत कर्क राशीमध्ये प्रवेश करेल. अर्थात दिनांक 24 जानेवारी 2027 ते दिनांक 25 जून 2027 पर्यंत हा गुरुग्रह कर्क राशीत उच्च राशीतच असेल. अर्थात सध्या गुरुग्रह मिथुन राशीत शत्रू राशीत आहे. तो जेव्हा उच्च राशीत कर्क राशीत प्रवेश करेल तेव्हा मिथुन या राशीला या गुरुग्रहाच्या राशी परिवर्तनाची कशा प्रकारे फले मिळतील याचा थोडक्यात आढावा आपण घेऊया. दिनांक 2 जून 2026 नंतर मिथुन राशी व्यक्तींच्या गुरुग्रह द्वितीय स्थानामध्ये धनस्थानामध्ये प्रवेश करेल, कुटुंब स्थानामध्ये प्रवेश करेल. अर्थात दिनांक 2 जून 2026 नंतर मिथुन राशी व्यक्तींना अत्यधिक शुभ परिणाम देणारा हा गुरुग्रह राहणार आहे. मिथुन राशी व्यक्तींना कौटुंबिक सौख्य निर्माण करणारा हा गुरुग्रह दिनांक 2 जून 2026 नंतर मिथुन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. मिथुन राशी व्यक्तींच्या घरामध्ये मांगलिक कार्य घडवून आणणारा हा गुरुग्रह मिथुन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. शुभ कार्य घडवून आणणारा हा गुरुग्रह मिथुन राशी व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर मिथुन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. नोकरी व्यवसायातून चांगली धनप्राप्ती घडवून आणणारा हा गुरुग्रह मिथुन राशी व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर मिथुन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण करणारा हा गुरुग्रह मिथुन राशी व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर मिथुन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. नोकरी व्यवसायामध्ये आपल्या हितशत्रूंचा त्रास कमी करणारा हा गुरुग्रह मिथुन राशी व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर मिथुन राशी व्यक्तींसाठी राहील. तसेच हा गुरुग्रह मिथुन राशी व्यक्तींना दिनांक 2 जून 2026 नंतर व्यवसायामध्ये सुद्धा नवीन संधी निर्माण करणारा राहणार आहे. समाजामध्ये आपली पद प्रतिष्ठा वाढवणारा तसेच नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशन घडवून आणणारा हा गुरुग्रह मिथुन राशी व्यक्तीसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर मिथुन राशी व्यक्तीसाठी राहील. तसेच मिथुन राशी व्यक्तींना या गुरुग्रहाच्या भ्रमणादरम्यान दिनांक 2 जून 2026 नंतर नोकरी व्यवसायामध्ये आपली पद प्रतिष्ठा वाढल्याचे पाहावयास मिळेल. तसेच मिथुन राशी व्यक्तींना राजकीय क्षेत्रात सुद्धा चांगले यश निर्माण करणारा हा गुरुग्रह मिथुन राशी व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहील. तसेच सामाजिक क्षेत्रात सुद्धा आपला मान सन्मान वाढवणारा हा गुरुग्रह मिथुन राशी व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहील. तसेच कौटुंबिक सौख्याची प्राप्ती घडवून आणणारा हा गुरुग्रह मिथुन राशी व्यक्तीसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहणार आहे. तसेच शेअर मार्केट, त्याचप्रमाणे सट्टा, लॉटरी तसेच
वारसा हक्काने धन प्राप्ती घडवून आणणारा हा गुरुग्रह मिथुन राशी व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहणार आहे. तसेच कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये सुद्धा यश निर्माण करण्यासाठी हा गुरुग्रह मिथुन राशी व्यक्तींना शुभ परिणाम देणारा दिनांक 2 जून 2026 नंतर राहणार आहे. आपल्या शत्रूचा त्रास कमी करणारा हा गुरुग्रह दिनांक 2 जून 2026 नंतर मिथुन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. नोकरी व्यवसायात सुद्धा त्रास दगदग कमी करणारा हा गुरुग्रह मिथुन राशी व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहणार आहे. अष्टम स्थानावर दृष्टी होत असल्यामुळे मिथुन राशी व्यक्तींना आध्यात्मिक प्रगती साधणारा सुद्धा हा गुरुग्रह दिनांक 2 जून 2026 नंतर राहणार आहे. आपल्या वडिलांचे सहकार्य तसेच नोकरी व्यवसायामध्ये वरिष्ठांचे सहकार्य निर्माण करणारा हा गुरुग्रह मिथुन राशी व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर मिथुन राशी व्यक्तींसाठी राहील. तसेच मिथुन राशी व्यक्तींना आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधी निर्माण करणारा, नवीन व्यवसाय प्रारंभ करून त्यामध्ये यश संपादन करण्यासाठी, नवीन व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी हा गुरुग्रह मिथुन राशी व्यक्तींना शुभ परिणाम देणारा राहणार आहे. त्याचप्रमाणे हा गुरुग्रह मिथुन राशी व्यक्तींना आपल्या आरोग्यामध्ये सुद्धा सुधारणा घडवून आणणारा राहणार आहे. आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ करणारा हा गुरुग्रह मिथुन राशी व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहील. मिथुन राशी व्यक्तींच्या व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा सुधारणा घडवून आणणारा हा गुरुग्रह मिथुन राशी व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहणार आहे. विशेषतः धनप्राप्तीसाठी, आर्थिक प्राप्तीसाठी तसेच अचानक मोठे धनलाभ घडवून आणणारा हा गुरुग्रह मिथुन राशी व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर मिथुन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. अर्थात मिथुन राशी व्यक्तींच्या अगोदरपासूनच शनिग्रह दशम स्थानातून भ्रमण करत आहे. अर्थात दिनांक 2 जून 2026 नंतर या दशम स्थानातील शनिग्रहावर या गुरुग्रहाची शुभदृष्टी निर्माण होत असल्यामुळे या शनिग्रहाचे सुद्धा शुभ परिणाम मिथुन राशी व्यक्तींना दिनांक 2 जून 2026 नंतर मिथुन राशी व्यक्तींना जाणवतील. अर्थात आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या कार्यक्षेत्रात आपला प्रभाव वाढल्याचे मिथुन राशी व्यक्तींना दिनांक 2 जून 2026 नंतर मिथुन राशी व्यक्तींना जाणवेल. तसेच मिथुन राशी व्यक्तींना आपल्या कार्यक्षेत्रामध्ये अडचणीवर मात करणारा हा गुरुग्रह मिथुन राशी व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहील. अर्थात मिथुन राशी व्यक्तींना आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्या हितशत्रूंचा त्रास कमी झाल्याचे पाहावयास मिळेल. कार्यक्षेत्रामध्ये चांगली प्रगती साधणारा हा गुरुग्रह मिथुन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. अर्थात दिनांक 2 जून 2026 नंतर हा गुरुग्रह मिथुन राशी व्यक्तींना अत्यधिक शुभ परिणाम देणारा राहील. अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. तसेच आपणास ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास, तसेच आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या या 9764 8915 69 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.